कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजा, कधी उठली तू? तू म्हणालास तशी खरंच जादू आहे या मोकळ्या आकाशाची। कधी सकाळ झाली हे कळलंच नाही। मस्त झोप लागली ना? रात्री झोपताना तू 2-2 चंद्र बघत होतास ना? आता सकाळी उठल्यावर मी 2-2 सूर्य बघते। पण एक खरं सांगू, हाच सूर्य जास्त तेजस्वी आहे। आता या सूर्याचा दिवस चालू झाला, त्याला दुकानात गेलं पाहिजे ना? हो, मग लवकर जा आणि लवकर ये। हा चंद्र तुझी वाट बघणार आहे। यायलाच लागणार, कारण या सूर्याला या चंद्राशिवाय करमतच नाही ना। शत्रुभैया, आजचा दरबार मी घेणार। डॅडी नंतर या दरबार घेण्याच्या लायक कोण आहे का? अजिबात नाही, तुम्हीच हाय जो ह्यो दरबार चालवू शकता। आता नाश्ता करू हा, आणि मग न्यायदान सुरू करू। चालतंय की? चला चला। अय, अरे थांब की वाईच। बरं जा, आलो मी परत। हॅलो, हा बोल मांग्या। काय बोलू, वाट लावली आमच्या बहिणीने सगळी। काय केलं? इस्टेडीत वाटा मागते, नाही देत म्हणलं तर डॅडींच्या दरबारात जायची धमकी दिली आहे। अरे मग येऊ दे की। म्हणजे डॅडींनी तिच्या बाजूने निर्णय देऊ द्या आणि आम्ही बसतो बोंबलत। काय शत्रुभैया, एवढ्या आशेने फोन केलता आणि तुम्ही असा सल्ला देताय वे? हे रताळ्या, हे बघ आजचा दरबार मीच घेणार आहे, त्यामुळं ते काय झालं तरी तुझी बहीण माझ्या पाशीच येणार। दे पाठवून, चल। हा, मग प्रश्नच मिटला। येतो की तिला आकलून मग? बिनधास्त दे। अरे आपल्या माणसाची कामं करायची नाही तर कुणाची करायची? आ चल ठेव फोन। ठेवतो हा। खूप मखमली स्पर्श असेल ना या खुर्चीचा? हवा हवासा वाटत असेल। पण काय ना शत्रू, या सिंहासनावर नेहमी लायक माणसं बसली पाहिजे। चुकून जर एखादा नालायक माणूस तुझा बसला, देवी की जय हो। झालं वाचन, आता बंद पड। भाषण देत नाहीये शत्रू, जाणीव करून देते। अरे जे हात घरात बायकोवर उचलले जातात, जे हात घरात न्याय नाही करू शकत, ते बाहेर काय न्याय करणार आहे? बोल ग बोल, बोलत राह, पण त्याचा काय बी उपयोग नाही। तू किती काय बोलली ना तरी मला फरक पडत नाही। निर्लज्जम सदा सुखी। चल, आली मोठी शान आहे। फरक पडेल शत्रू, आणि खूप लवकरच पडेल। खूप दिवस झाले असतील ना, हे न्यायदानाचे सिंहासन सुद्धा या खुर्चीला न्याय मिळवण्यासाठी वाट बघत असेल। न्याय होईल, लवकरच होईल। तुला अजून एक चांगल्या मऊ लुसलुशीत झाल्यात बरं का इडल्या। होय, सुगरणच आहे तेजू। अम्मा, लय भारी शेक आहे आमची अक्का। आ शेक? हा, म्हणजे शेक चांगली बनवती ना ती। अगं आत्या, तिला शेफ म्हणायचं। ते हॉटेलमध्ये जेवण बनवतात ना त्याला शेफ म्हणतात. उगाच काहीतरी बोलायचं. काय धनू आहे? तेच ते गप्पा बस. धनु दीदी
अक्का घरात जेवण बनवती ना, मग काय झालं? अगं मग म्हणजे गप्पा बसा, मला बरं खाऊ. खावा सगळ्यांनी. शत्रूलाही आवडत असेल ना तेजूच्या हातचं. काय शत्रू, काय झालं रे? तुझ्या हाताला लागले, जिभेला नाही. जिभेची चवच गेली का तुझ्या? अरे एवढे सगळे तेजूचं कौतुक करताय, तो 2 शब्दही काही बोलू नाही शकत का? त्याचं काय तुळजा, आम्हाला याची गरजच पडत नाही. आमचं ते आलतो पालतो नवरा बायको सारखं नसतं. आमचं प्रेम या असंच आहे. न बोलताच कळत. काय तेजू, बरोबर आहे ना? हो. असंच असलं पाहिजे. डॅडी डॅडी बाहेर या, मला न्याय पाहिजे. डॅडी आले. शत्रू भैया, अहो, बाहेर कोणतरी बाई आली हा. लय बॉम्ब करत्या, चला लवकर. थांबायला सांग त्यांना. मालक नाश्ता करून येतील म्हणून सांग. अहो शत्रुघ्नराव, असं नका करू. हे बघा, न्याय मिळवून देणाऱ्याचं पहिलं कर्तव्य असतं दारी आलेल्याचा मान ठेवायचं, त्याला न्याय मिळवून द्यायचं. तुम्ही बसा, मी बघतो. दाजी दाजी तुम्ही वाचा. मी काय म्हणतो, ज्याचं काम त्यांनीच करा. मी बघतो. चालू द्या तुमचं, चालू द्या, चालू द्या. कोण आले रे छात्रे? डॅडी बाहेर या, मला न्याय पाहिजे. ए, काय झालं? काय झालं कोकलायला? मला डॅडींशी बोलायचंय, मला न्याय पाहिजे. ए कोकलू नकोस, हे काय आपलं घर नाही, निंबाळकरांचं घर आहे. म्हणूनच न्याय मागायला आली, कळलं ना? भैया भैया, अहो मला न्याय पाहिजे. हे तर दुर्पद आहे. यांच्या घरात प्रॉपर्टीवरनं कायम बहीण भावाचा वाद होत असते. डॅडी कुठे आहेत? डॅडींशी मला बोलायचंय. फक्त डॅडीच मला न्याय देतील. ए, डॅडी नाही तर आज घरी. तुला आज जर न्याय पाहिजे असेल ना, तर आमचे शत्रू भैया देतील न्याय. शत्रू भैया मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला न्याय द्या. अहो मी लय आशेने आले हो तुमच्याकडं. उठा 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 उठा. मी देणार तुम्हाला न्याय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.